ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। स्थानिक पातळीवर मनसे पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवा, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही पक्षाच्या आढावा बैठका घेऊन आपली तयारी पूर्ण ठेवण्याच्याही सूचना। दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यांना सुरुवात होणार। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 4 ऑक्टोबरला पुण्यातून दौऱ्याचा शुभारंभ, त्यानंतर 12 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरचा दौरा। विधानसभेत मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाली, तुम्ही याद्यांवर काम करा, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। अंबरनाथची नवी कार्यकारिणीही जाहीर। सोमवारी घटस्थापनेला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीच्या घटस्थापनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे बंधूंची रणनीती, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंचा दौरा, तर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची अंबरनाथ, कल्याणच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक। देवीच्या घटस्थापनेला ठाकरे बंधूंचा एकत्र येण्याचा योग, शिवाजी पार्कमधल्या जिमखान्याच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचा शुभारंभ। 22 सप्टेंबरच्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण। शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा, अशी टीका योग्य नाही। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकरांना समज, भविष्यामध्ये चांगला नेता व्हायचा असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही, फडणवीसांचा पडळकरांना सल्ला। वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून सूचना, मी सूचनांचं पालन करेन, गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया। आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे सांगली जिल्ह्यामध्ये पडसाद, जयंत पाटील समर्थकांचा निषेध मोर्चा, पडळकर नटरंगाची औलाद अशा आशयाचे बॅनर दाखवत जोरदार घोषणाबाजी। कुठल्याही व्यक्तीने पातळी सोडून बोलू नये, सर्वांनाच आरेला कार्य करता येतं, पण तशी आपली संस्कृती नाही, बोलताना जपून बोललं पाहिजे। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। मतभेद असावे, मनभेद नको, वैयक्तिक टीका कुणावर कुणी करू नये, सुसंस्कृतपणा दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचं विधान। पडळकरांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं पाठबळ, जयंत पाटलांवरील टीका अश्लाघ्य आणि संतापजनक। जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर रोहित पवारांची पडळकरांवर टीका। पडळकरांनी वैयक्तिक टीका करताना तोल सांभाळायला हवा, पडळकरांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्याकडून स्पष्ट। पडळकरांच्या अशा वक्तव्यानंतरही त्यांना चांगला नेता म्हणणं हास्यास्पद, मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यावर आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरातांची टीका। गोपीचंद पडळकर हा पिसाळलेला पाळीव कुत्रा, पिसाळलेला कुत्रा मालकालाही चावल्याशिवाय राहणार नाही, पवारांच्या राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटलांची टीका। कानांची भीती दाखवून कुठला तरी गुज्जू भैया महापौर बनवायचा आहे, मनसे नेते संदीप देशपांडेंची अमित साठम यांच्यावर टीका। पालिकेमध्ये भाजपचे गटनेते मनोज कोटक, दिलीप पटेल गुजराती, संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर। बीडमध्ये 28 सप्टेंबरला ओबीसी महारॅली निघणार, मंत्री छगन भुजबळांची घोषणा, तर आवश्यकता वाटल्यास मुंबई काय, दिल्लीमध्ये सुद्धा मोर्चे काढू, भुजबळांचं जरांगेंना आव्हान। ओबीसींवरील अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार, 28 तारखेला बीडमधील मोर्चा जुलमी जीआर विरोधात। बीडमधील ओबीसी मोर्चावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। अंतरवालीमध्ये पोलिसांवर दगडफेकीपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये पवारांचे आमदार भुजबळांचा दावा, तर बैठक कुठे आणि किती वेळा झाली, भुजबळांनी पारदर्शकपणे राज्याला माहिती द्यावी, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। हैदराबाद गॅझेटप्रमाणे एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक, नागपूरसह छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमध्ये आंदोलनं, बंजारा समाजाकडून पारंपरिक पोशाख घालत निदर्शन। अंतरवालीमधील दगडफेकीमागे पवारांचा हात असल्याचं कुठेही म्हटलेलं नाही, मंत्री भुजबळांचं स्पष्टीकरण, पोलिसांवर हल्ला झाल्याचं पवारांना माहिती नव्हतं, नाहीतर पवार तिथे गेले नसते, भुजबळांचं वक्तव्य। कदाचित भुजबळांचा अभ्यास जरा कच्चा, कोणाच्या तरी आदेशानं लाठीचार्ज झाला हे भुजबळांना माहितीये, पोलीस फक्त गृहमंत्र्यांचेच आदेश पाळू शकतात, भुजबळांच्या दाव्यांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर। हिंगोलीमध्ये जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपावरून 2 गटामध्ये वाद, वसमत तालुक्यामधल्या भेंडी गावातली घटना, व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यावर कुरुंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। लक्ष्मण हाके हा भाजपचा माणूस, आरक्षणासाठी सत्तेमध्ये असूनही छगन भुजबळ फिरतायत, आमदार रोहित पवारांची टीका। वेगवेगळ्या समाजामध्ये दुरावा निर्माण करण्याचे सध्या प्रयत्न सुरू, कळत नकळत आपल्यातही अशा चर्चा सुरू असतात, आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना सुनील तटकरेंचं वक्तव्य। धनंजय मुंडे बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व करतायत, लोकांना जाती जातीमध्ये गुंतवून ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न, आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न, आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका। अहिल्यानगरमध्ये तिरमली नंदीवाले समाजाकडून आरक्षणासाठी मोर्चा, एससी प्रवर्गातून आरक्षण घ्या, तिरमली नंदीवाले समाजाची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा।
चुका होत असल्यास दुरुस्त कराव्या, नाहीतर मंत्र्यांना खुर्ची खाली करावी लागेल. राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरातून अजित पवारांचा पक्षातील मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा. मंत्री 2 तासांसाठी फक्त तोंड दाखवायला येतात. चिंतन शिबिरामध्ये प्रफुल्ल पटेलांनी मंत्र्यांचे कान टोचले. पालकमंत्र्यांनी फक्त झेंडावंदनासाठी येऊ नये, पटेलांचं वक्तव्य. महायुतीमध्ये अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अधिकृत चर्चा नाही. शक्य तिथे एकत्र लढण्याचा आमचा प्रयोग राहील, प्रफुल्ल पटेलांची माहिती. गणेश नाईकांच्या जनता दरबाराच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेची मुंबई हायकोर्टात धाव. याचिकेमध्ये सिडको, नगरविकास विभाग, महापालिका प्रतिवादी. जनता दरबाराच्या वेळेला नागरिकांना विनाकारण वेठीस धरलं जात असल्याचा आरोप. मंत्री जनतेची गाऱ्हाणी ऐकू शकतो. माझ्या जनता दरबाराच्या विरोधात कुणी याचिका केली असल्यास काही हरकत नाही. भाजपच्या गणेश नाईकांची प्रतिक्रिया. जेनझींनी सरकारला उलथवून टाकलं पाहिजे ही राहुल गांधींची भाषा अर्बन नक्षलवाद्यांसारखी. मात्र भारताची जेनझी जनरेशन संविधानाला मानणारी, फडणवीसांचं प्रत्युत्तर. दिवाळीनंतर 3 टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार. नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, तर डिसेंबरमध्ये नगरपालिका, नगरपंचायती निवडणुका. जानेवारीमध्ये सर्व महानगरपालिका निवडणुका घोषित होणार. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे प्रश्न उपस्थित केले. अदानी बोलायला लागले तर सत्यमेव जयतेची व्याख्या बदलावी लागेल. निवडणूक आयोग म्हणजे भाजपचे कार्यकर्ते, संजय राऊतांचा निशाणा. आनंद दिघेंनी आमची शिवसेना कधी विकली नाही. त्यांनी मातोश्री सोबत निष्ठा कायम ठेवली. गद्दारांना आनंद दिघेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही. संजय राऊतांची शिंदेंवर टीका. उद्धव ठाकरेंकडून दशावतार सिनेमाची प्रशंसा. दशावतार सिनेमाची कथा कोकणातील असली तरी व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. आपण कडेलोटाच्या टोकावर आहोत हे दाखवून देणारा सिनेमा, ठाकरेंचं वक्तव्य. आष्टीचा जब्या म्हणत नवनाथ वाघमारेंची सुरेश धसांवर टीका. आष्टीचा जब्या विधानसभेला पंकजा मुंडे धनंजय मुंडेंकडे परत येईल. बीडच्या केसमधील ओबीसी समाजाच्या मोर्चामध्ये नवनाथ वाघमारेंची टीका. मंडल आयोगाचा आणि शरद पवारांचा संबंध नाही, तर अजित पवार किती जातीवादी आहे ते सर्वांना माहिती. नवनाथ वाघमारेंची टीका. जरांगेंच्या आंदोलनामध्ये डफली वाजवणाऱ्या टोपेंना घरी पाठवलं, वाघमारेंचं वक्तव्य. बजरंग सुनावणीचं शिक्षण किती? आपण चुकीची माणसं निवडली. आम्ही बीडमध्ये आलो तर तुम्ही काय करायचं ते ठरवा, लक्ष्मण हाकेंची टीका. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. राज्य सरकारला कळकळीची विनंती, जास्तीत जास्त मदत करावी. अभिनेते मकरंद नानासपुरेंची मागणी. तर समाज तुटू नये, समाज तुटला तर अराजक निर्माण होतं. ओबीसी मराठा वादावर अनासपुरेंची प्रतिक्रिया. पालघर जिल्ह्यामध्ये भाजपला धक्का. भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. पुण्यामध्ये पीएचडीसाठी फेलोशिप न मिळाल्यानं विद्यार्थ्यांचं आंदोलन. गुडलक चौकामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आंदोलन सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांकडून आंदोलक विद्यार्थ्यांची भेट. पुण्यातील गुडलक चौकामध्ये संशोधक विद्यार्थ्यांचं 5 दिवसांपासून आंदोलन. शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांच्या आंदोलनस्थळी भेट. विद्यार्थ्यांच्या मागण्या एकनाथ शिंदेंकडे मांडणार, धंगेकरांचं विद्यार्थ्यांना आश्वासन. पडळकरांचं वक्तव्य सुसंस्कृतपणाचं नाही. एखाद्यावर टीका करताना भान बाळगलं पाहिजे. पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वादग्रस्त वक्तव्यावर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. अकोल्यामध्ये 5 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी आंदोलकांचं उपोषण. प्रकाश आंबेडकरांनी घेतली ओबीसी आंदोलकांची भेट. कोणत्याच राजकीय पक्षाला ओबीसींबद्दल आस्था नाही, प्रकाश आंबेडकरांचा आरोप. काँग्रेसच्या सिद्धेश राणेंनी झळकावलेल्या फलकावरून वाद. काँग्रेसची राजकीय पातळी खालावल्याची मेहतांची टीका. तर जनतेचे प्रश्न न सोडवता केवळ टीका करणाऱ्या नेत्यांसाठी फलक दाखवले, सिद्धेश राणेंची प्रतिक्रिया. कर्जतमध्ये खड्डेमय रस्त्यांवरून मनसेचं भीक मागू आंदोलन. यावेळेला मनसे कार्यकर्त्यांनी प्रवाशांकडून प्रतिकात्मक भीक मागून जमा केलेली रक्कम थेट मुख्यमंत्री निधीमध्ये जमा केली. पुण्यामध्ये वालथंदा नगर जंक्शन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भाजपचं आंदोलन. इंदापूर तालुका उपाध्यक्ष सत्यजित रणवरेंचं निवेदन. वारंवार तक्रार करूनही दखल न घेतल्याचा आरोप. कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला निधी उपलब्ध करून द्या, अन्यथा पालकमंत्र्यांना घेराव घालणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांचं उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे 2 वर्षे चिमुरड्याचा मृत्यू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वसई हद्दीमध्ये महामार्गाची पाहणी करणार, तर वाहतूक कोंडीवरून मनसेकडून आंदोलन करण्यात येणार. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड शहरामध्ये बंजारा समाजाकडून मोर्चा. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय अटल अवॉर्ड आणि अटल भूषण पुरस्कार वितरण सोहळा. मुंबईतील कृष्णा कदम यांना अटल भूषण पुरस्कार. वैद्यकीय आणि सामाजिक कार्यासाठी कृष्णा कदम यांचा गौरव.
नंदुरबारच्या तापी नदीवरील पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. TV9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाकडून रस्त्याची डागडुजी. नंदुरबारमध्ये 23 तारखेला सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं उल गुलान मोर्चा निघणार. जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त. पोलिसांच्या कारवाईमध्ये 4,19,000चा मुद्देमाल जप्त. नंदुरबारच्या शहादा पोलिसांकडून 84,12,000चा अवैध दारूसाठा जप्त. कंटेनर चालक पोलिसांच्या ताब्यात. दोंडाईच्या सारंगखेडा मार्गाने गुजरातमधून अवैध दारूची तस्करी केली जात होती. नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था. नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास. रुग्णांचे सुद्धा हाल. प्रशासनानं रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. सिडकोच्या BMTC कामगारांना 40 वर्षांनंतर न्याय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून 11 कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येकी 10 लाखांच्या धनादेशाचं वाटप. कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि सरकारचे आभार मानले. नाशिकच्या उमराणेमध्ये नाफेडचे कांद्याचे ट्रक अडवले. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चालकांचा सत्कार. कांद्याची वाहतूक केली तर ट्रक जाळण्याचा वाहतूकदारांना इशारा. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आय लव्ह मोहम्मदच्या बॅनर प्रकरणी कारवाई केल्याचं प्रकरण. बीडच्या परळीमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर आय लव्ह मोहम्मद अशा आशयाचे बॅनर झळकावत निषेध रॅली. नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे पोलिसांची मोठी कारवाई. 72 लाखांचे MD ड्रग्ज जप्त. घणसोली रेल्वे स्थानक परिसरामध्ये पोलिसांची कारवाई. पुण्याच्या कोथरूड गोळीबार प्रकरणी घायवळ टोळीच्या 5 जणांना पोलीस कोठडी. 5ही आरोपींची 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी. नवरात्रोत्सवाच्या संदर्भात मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची मार्गदर्शन बैठक. शांती समिती आणि नवरात्रोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. मुंबईतील खेतवाडीच्या गणराजाला भक्तांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद. गणराजाच्या चरणी भक्तांकडून पैशांसह सोने चांदीच्या वस्तूही अर्पण. गणेशोत्सव काळामध्ये असंख्य भक्तांनी गणराजाचं दर्शन घेतलं. बुलडाण्यामधल्या लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये पहिल्यांदाच वाढ. अनेक पुरातन मंदिरं पाण्याखाली. सरोवराची जैवविविधता धोक्यात आल्याचं तज्ज्ञांचं मत. नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना नदीला पूर. नदीकाठच्या शेतामध्ये पाणी शिरल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळ्याच्या शिरपूर तहसील कार्यालय परिसराला तलावाचं स्वरूप. मुसळधार पावसामुळे कार्यालयाच्या प्रांगणामध्ये पाणी साचलं. नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. खरीपाच्या पिकांना फायदा होणार. वाळकेवाडी वाहेगावसह इतर गावांमध्येही पावसाची हजेरी. बीडच्या केसमधील धारूर चौकामध्ये ओबीसी हक्क आणि अधिकार बचाव मोर्चा. आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक. हिंगोलीतही बंजारा समाजाचा भव्य मोर्चा. ST प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक. धुळ्यामध्ये आदिवासी समाजाचा विराट आक्रोश मोर्चा. हजारो आदिवासी बांधव मोर्चामध्ये सहभागी. बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्यास विरोध. कांद्याच्या दरामध्ये सातत्यानं घसरण. याविरोधात नाशिकच्या देवळामध्ये मोर्या प्रतिष्ठान आणि शेतकऱ्यांचं ढोल बजाव आंदोलन. आंदोलकांकडून 5 कंदील चौकामध्ये ढोल वाजवत ट्रॅक्टरवर मोफत कांदा वाटप करत अनोखं आंदोलन. नंदुरबारमध्ये पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यातील आरोपींची धिंड काढली. 3 घटनांमध्ये 5 आरोपींना अटक. वाढत्या गुन्हेगारीला चपराक देण्यासाठी पोलीस ऍक्शन मोडवर. नंदुरबारहून पंढरपूरकडे जाणाऱ्या बसखाली दुचाकीस्वार आल्यानं भीषण अपघात. अपघातामध्ये दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी. जखमींवर नंदुरबारच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी 11 संशयितांना अटक. 17 सप्टेंबरला एका तरुणावर झाला होता गोळीबार. पूर्ववैमनस्यामधून आणि वर्चस्व वादात ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा. इन द गुड हँड्स ऑफ सायन्स.